नमस्कार. आपल्याकडे अनेक वेळा खूप अंतर ड्रायव्हिंग करणारे लोक, हे गाड्यांनी प्रवास करणारे, कारनी म्हणा, ट्रकातून म्हणा, एसटीतून म्हणा किंवा कुठल्याही प्रकारे जिथे भरपूर प्रवास करावा लागतो, अशा लोकांना रस्त्यातले खड्डे, गतिरोधक, अखंड बसून प्रवास केल्यामुळे कमरेच्या मणक्यांना त्रास व्हायला लागतो. ताण येतो, मांड्यांवर, पोटऱ्यांवर ताण येऊन दुखायला लागतात. सूजही येते अगदी पायावरती आणि पचनही बिघडतं. पोटाच्या स्नायूंना ताण येतो, मांडीच्या, कमरेच्या स्नायूंना ताण येतो आणि हे केवळ एका पोझिशनमध्ये बसून राहण्याचा तो तोटा आहे. आता याला करायचं काय? तर फक्त त्याचं प्लेन बदलायचं, ॲक्सिस बदलायचं आणि त्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे जमिनीवरती किंवा टेबलावर असं आडवं झोपून आपल्या कमरेखाली अशी एक उशी आली पाहिजे. ती सुद्धा कमरेखाली उशी नाही आहे बघा या व्हिडिओमध्ये, केवळ जे बटक्स आहेत त्याच्या खाली उशी ठेवलेली आहे आणि कंबर खाली गेलेली आहे. याच्यामध्ये पोटाच्या स्नायूंची हालचाल सुरू होते, खोल श्वास घेता येतो आणि भिंतीला पाय टेकवायचे, पण ते पूर्ण ताठ टेकवायचे नाही आहेत. याचं कारण असं, ताठ टेकवले पाय की गुडघ्यांवरती लोड येतो आणि आपल्या गुडघ्यांवरती लोड यायला नको आहे, म्हणून 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. आणि या स्थितीमध्ये आपला जो हा अँकल जॉईंट आहे, याच्यामध्ये गाडीचा आपण क्लच ब्रेक कसा ऑपरेट करतो असा हलवा, हां मुवमेंट करा चांगली. ही मुवमेंट होणं आवश्यक. याच्याद्वारे पोटऱ्यांमध्ये पण ॲक्शन होऊन पोटऱ्या, मांड्या इथल्या स्नायूंमध्ये असणारं जे रक्त आहे ते सगळं मागे सर्क्युलेशनमध्ये येतं. आपण जेव्हा बसलेल्या स्थितीमध्ये असतो खुर्चीमध्ये, तेव्हा सगळं रक्त खाली येत असतं, व्हेन्समध्ये साठून राहत असतं. हे जसं कंबरदुखी आणि पोटऱ्या, पायदुखी यांचा त्रास सहन करावा लागतो लोकांना, तसा एक व्हेरिकोज व्हेन नावाची एक अवस्था असते. या व्हेरिकोज व्हेनमध्ये सुद्धा पायातले शिरा सगळ्या अशा ताठवून जातात, फुगून येतात. तर या सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे या पोझिशनमध्ये पायांची अशी अँकल जॉईंटची हालचाल करणे. आणखीन एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे दोन्ही हातांनी एक मांडी पकडून फिक्स करून, दोन्ही हातांनी एक मांडी फिक्स करून एकच पाय हा वरती उचलायचा, पूर्ण उचलायचा, खाली करायचा. खाली करा, करा मुवमेंट. 1 2 करा, एक 10 वेळा करा. घट्ट मांडी पकडून ठेवा, नीट मांडी हलायला नकोय, मांडी फिक्स राहायला पाहिजे आणि गुडघ्याच्या स्नायूंमध्ये हालचाल व्हायला पाहिजे. ही ॲक्शन एकंदर गुडघेदुखीचे लोक, पायावर सूज येणारे लोक, ज्यांच्या गुडघ्यामध्ये पेन असतं, दुखत असतात गुडघे, ते लोक वजन कमी करायचे म्हणून किलोमीटर अंतर चालतात. तर खरं त्या गुडघ्यांना एवढा त्रास द्यायलाच नकोय. आडवं झोपून फक्त गुडघ्यांची हालचाल करायची, पायांची, पोटऱ्यांची हालचाल झाली पाहिजे. याच्यामध्ये शरीराचं वजन गुडघ्यावर न पडता गुडघ्यांची हालचाल होते आहे. दोन्ही पायानं करायचं. येस, पूर्ण पाय ताठ व्यवस्थित करा. परफेक्ट. ताण येऊ दे, जरा पोटरीवर ताण येऊ दे, मांड्यांवर ताण येऊ दे. या प्रक्रियेमध्ये आणखीन एक फायदा होतो, तो म्हणजे तासन तास ड्रायव्हिंग करणारे लोक असतात किंवा बसून राहणारे लोक असतात एका खुर्चीमध्ये, तर त्यांना मेंदूला रक्तपुरवठा चांगला होणं ही आवश्यक गोष्ट असते. जेव्हा आपण असे आडवे झोपतो पाय भिंतीला वर लावून, तेव्हा सगळं रक्त मागे येतं, तर आपल्या मेंदूला सुद्धा भरपूर छान सकस रक्ताचा पुरवठा होऊन मेंदूला सुद्धा शांत वाटतं. आत्ता ही जी क्रिया आहे याच्यामध्ये शरीराचं वजन न पडता गुडघ्यांची हालचाल होते आहे. परफेक्ट. येस. आता खाली उतरा. खाली उतरताना सुद्धा पहिल्यांदा थोडं सरकून वरती यायचं, यावरती सरकत या, पूर्ण वरती या, यावरती. आता डाव्या कुशीवर वळा, डाव्या कुशीवर. ही उठण्याची आयडियल पद्धत आहे. डाव्या कुशीवर वळायचं आणि मग उजव्या हाताचा जोर देऊन उठायचं. मानेवरती डायरेक्ट गचका देऊन उठायचं नाही. आता या खाली, हां चालून बघा कसं वाटतंय. चला चला, व्हेरी गुड. या असेच पुढे.
या इकडे. इथे उभे राहा. हां, कसा वाटला अनुभव चेअरमध्ये बसल्यानंतर, तळपायांना तेल लावल्यानंतर, आत्ता हा एक व्यायाम दिलाय, त्या व्यायामाची मुवमेंट करून घेतल्यानंतर तुमचा अनुभव सांगा. तुम्हाला काय त्रास होतो? एकदम उत्तम आहे. पूर्ण रिलॅक्स वाटतं. सगळ्या शरीराच्या मला असं वाटत होतं की पूर्णदा असे चोकअप झाले आहेत. इकडे तिकडे इकडे इकडे कमरेला वगैरे दुखतं त्या मसाजर आणि त्या याच्यामुळे आपण पायाचं काय म्हणतो ते तळव्यांचं त्या मसाजरमुळे याच्यामुळे सगळं एकदम व्यवस्थित होऊन झालं आहे. तर आता मला पूर्ण अंगाचं पूर्ण रिलॅक्स वाटतं, एकदम पूर्ण फ्री वाटतं आहे. सगळं मोमेंट्स एकदम एकदम व्यवस्थित वाटतात. एकंदरीत माझा हा जो उजवा पाय जो एकंदरीत हलताना थोडासा तो एकदम थोडा व्हायचा, आता नॉर्मल असं मला वाटतंय. म्हणजे त्या ह्याच्यातून खाली मांडी घालून बसून बघा. बसा खाली, मांडी घाला. बसा खाली. हा सर, आत्ता मांडी घालायला इझी पडलं का? पडलं सोपं पडलं ना? हो. मांडी घालायला इकडे इथेच दुखायचं जास्त करून, इकडे दुखायचं. आता या मसाजरमुळे थोडंसं मला फरक जाणवते पडलं. आता तुम्हाला अजून मी कुठलं औषध खायला घातलंय का? अजून कुठलंच काही गोळी नाही, काय नाही, इंजेक्शन नाही, काय नाही, पेनकिलर नाही, केवळ तेलपाणी केलं, व्यायाम केला, मुवमेंट केल्या की छान होतं. आता उठून बघा. हा, हे जे उठतानाचा तुम्हाला त्रास व्हायचा ना आधी पहिला, किंवा हात टेकूनच उठायला लागायचं. आणि मग आता नाही, आता मला थोडंसं वाटतंय. पण एवढ्या मसाजमुळे परत एकदा खाली बसा आणि परत उठून बघा. येस, उठा. कसं पडलं? एकदम उत्तम. इझी एकदम व्हेरी गुड. लोकांना काय संदेश द्याल? संदेश हे देणार की तुम्ही व्यायाम महत्वाचा आहे. व्यायाम महत्वाचा आहे सगळ्या गोष्टीतून. जर ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये जर असतील तर आता मी जे ह्या व्हिडिओमध्ये जे दाखवलंय त्याप्रमाणे सगळं जर केलं तर ते कमरेचं वगैरे किंवा आणि पायाचे मुवमेंट्स त्याप्रमाणे झाले तर अगदी रिलॅक्स वाटेल. याची YouTube लिंक तुम्हाला देतो, ही तुम्ही शेअर करू शकता. येस.